तर बघा गावाकडचं वातावरण. मी वरती टेरेसवरती आले आणि इथं वॉकिंगला बाहेर जायचं तर एवढ्या काही ओळखी पण नाही आहेत. गावाकडचं कसं वातावरण आहे. इकडं माझ्या चुलत्यांची घरं आहेत या साईडला आणि देवीचं मंदिर जवळच आहे, फक्त राऊंड मारून जावं लागतं. खूप छान वाटतं सकाळ सकाळचं वातावरण एकदम भारी. आणि मी खरं तर वॉकिंगसाठी वरती आले टेरेसवरती. तर छान होतं आहे वॉकिंग इथले येतो सुद्धा. आणि एकतर इकडं कोणी वॉकिंगला वगैरे जात नाही तसं मला वाटते, कारण लेडीज वगैरे गेलेल्या दिसत नाहीत आणि एकटी कुठं मी जात बसणार, त्यामुळे गेलेच नाही वॉकिंगला. ऐश्वर झोपलाय म्हणून हे थांबलेत आणि आई आबा मंदिरात गेलेत. हॅलो, गुड मॉर्निंग, सुप्रभात सर्वांना. तर आता थोड्या वेळ वॉकिंग करणार आणि नंतर मग जाऊन फ्रेश वगैरे व्हायचं आहे अजून. आणि सांगायचं राहिलं, आल्यापासून पाऊस सुरू आहे, पावसाची चिकचिक चालूच होती, त्यामुळे जवळपास मला वाटते 4 दिवस झालं अजिबात वॉकिंग केलं नाही, त्यामुळे जरासं त्रास व्हायला लागला आहे. थोडंसं फिरलं म्हणजे बरं असते. तर चला आता एक 5 मिनटं अजून थोड्या वेळ वॉकिंग करून नंतर खाली जाणार आहे. सो ब्लॉग कंटिन्यू पाहत राहा, भेटूया थोड्या वेळानंतर. आता आहे सायंकाळची वेळ आणि दिवसभर तर काय ब्लॉग शूट करायला अजिबात वेळ भेटला नाही, कारण आईला पण थोडीफार कामात मदत करावी लागते आणि त्यानंतर घरात पण पाहुणे रावळे, त्यामुळे वेळ भेटला नाही. मला जसा वेळ भेटेल तसं मी शूट घेऊन ब्लॉग तुमच्याबरोबर शेअर करतच असते.
पुन्हा अक्षर हातात घ्या, पुन्हा अक्षर हातात घ्या, हात जोडा. प्रार्थना करायची देवीची. थेंबर पाणी खाली सोडा, पाणी खाली सोडा, थेंबर. लक्षात तुमच्या एकदम मारून पुन्हा पाया पडा, पुन्हा पाया पडा आणि नारळ फोडायला बाहेर जा. घेऊन बाजूला व्हा. आत्ताच तुम्ही पाहिलं की ऐराई देवी मातेची आरती झाली आहे. मन अगदी प्रसन्न झालं आणि खूप छान आरती असते. अशाच प्रकारचे नवीन नवीन ब्लॉग पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये.